जनगणना आज न्याय जनगणना आज न्याय जनगणना शेतकऱ्यांवर न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय यूजीसी नागपुर से एक महत्वपूर्ण सामाजिक और किसान मुद्दा सामने आया है। सर्वशाखीय कुणबी व ओबीसी कृति समिति नागपुर ने राष्ट्रपति के नाम जिलाधिकारी के माध्यम से एक विस्तृत निवेदन सौंपते हुए बोलो पंजाबराव देशमुखांचा पंजाबराव देशमुखांचा पंजाबराव जिंदाबाद आमच्या मागण्या ओबीसी एकता केंद्र सरकार के सामने 3 प्रमुख मांगे रखी है। समिति के संयोजक राजेश बापूराव काकड़े और अन्य पदाधिकारियों ने कहा कि वर्ष 2026 में होने वाली जनगणना में ओबीसी समाज के लिए अलग कॉलम शामिल किया जाना चाहिए ताकि ओबीसी समाज की वास्तविक संख्या देश के सामने आ सके। उनका कहना है कि जाति आधारित जनगणना से सामाजिक न्याय और शासन प्रशासन में ओबीसी समाज को उचित प्रतिनिधित्व मिल सकेगा। समिति ने चेतावनी दी है कि यदि ओबीसी कॉलम नहीं जोड़ा गया तो देश भर का ओबीसी समाज जनगणना का बहिष्कार भी कर सकता है। तर आज आम्ही लोक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेपाशी आलेलो आहोत। आमचं धरणे आंदोलन आहे। आमच्या प्रमुख मागण्या या आहे की आमच्या ओबीसी प्रवर्गाची जी जात न्याय जनगणना आहे त्याच्यामध्ये जनगणना व्हावी आणि त्या फॉर्ममध्ये आमच्या कॉलमचा नंबर असावा आणि त्यामध्ये आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये कॉलम करत असताना त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ज्या काही जाती केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आणि राज्य सरकारच्या याच्यामध्ये मोडतात त्या जातींचे कॉलम त्यांनी तिथे द्यावे, जेणेकरून जो भारतातला ओबीसी जो प्रवर्ग जेव्हा ओबीसी म्हणून नोंद करेल तेव्हा त्याला ओबीसी आणि त्याची जात याची नोंद केंद्र सरकारकडे करता यावी। ही मागणी धरून आम्ही केंद्र सरकारला ही जात न्याय जनगणनेमध्ये आम्हाला आमची मोजणी व्हावी ही मागणी करते। याचं मुख्य कारण असं आहे की आम्हाला सर्व गोष्टीत इक्विलिटी पाहिजे आहे आणि सर्व गोष्टीचे अधिकार पाहिजे आहे आणि ते अधिकार प्राप्त करण्याकरता आम्ही जात न्याय जनगणनेची मागणी केंद्र शासनास करतो आहे। आमची दुसरी मागणी आहे की आमचा शेतकरी हा पहिलेच निसर्गावर अवलंबून असतो। निसर्गाच्या कित्येक माऱ्यामुळे त्याचं नुकसान तर होतच असते, परंतु मानवीय औद्योगिकरणाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं रोडांच्या नावाखाली फार मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई शासनकर्त्याकडनं एका पिढीची सोडून दुसऱ्या पिढीपर्यंत मिळत नाही। अशा वेळेला आणखीन एक नवा टॅरिफ निर्यात नीतीवर भारत सरकारने अमेरिकेच्या माध्यमातून तो कबूल केला, त्यामुळे भारतीय मालाला 15% टॅरिफ लागणार आहे आणि अमेरिकी मालाला 0% टॅरिफ लागणार आहे। तर त्यामुळे भारतीय मालाचं जे भाव आहे ते विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे भारताच्या विदेश नीतीचं आणि भारताला जे आपलं जे मूल्य प्राप्त होते, विदेशातलं जे धन प्राप्त होते त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे। म्हणून भारतीय शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने अमेरिकेचा तो 15%चा टॅरिफ रद्द करावा आणि शेतकऱ्यांना नुकसानी भरपाई म्हणून 1 लाख रुपये प्रति एकर द्यावी, ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी आमची अशी मागणी आहे का यूजीसीच्या संबंधाने आमचे जे विद्यार्थी आहे जे नोकरी करणारे आहे त्यांना सामाजिक संरक्षण मिळावे, याकरता राजकीय संरक्षण मिळावे, या सर्व गोष्टींना घेऊन आम्ही यूजीसी कायदा हा ओबीसी प्रवर्गासाठी SC ST प्रमाणे लागू करा ही मागणी घेऊन आम्ही आज डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून। दूसरी प्रमुख मांग किसानों से जुड़ी है। समिति का कहना है कि भारतीय किसानों पर लगाए गए अंतर्राष्ट्रीय टैरिफ पूरी तरह खत्म किए जाए, साथ ही किसानों को खेती के लिए प्रति एकड़ 1 लाख रुपए का अनुदान दिया जाए ताकि किसानों की आर्थिक स्थिति मजबूत हो और आत्महत्या की घटनाओं पर रोक लग सके। तीसरी मांग शिक्षा से संबंधित है। समिति ने कहा कि ओबीसी छात्रों के हितों की रक्षा के लिए केंद्र सरकार द्वारा पारित यूजीसी से जुड़े प्रावधानों और अध्यादेशों को तुरंत लागू किया जाए। समिति ने स्पष्ट किया है कि यदि इन मांगों पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो ओबीसी समाज शहर, राज्य और देश स्तर पर बड़े पैमाने पर धरना प्रदर्शन करेगा। सुरेश जितकार, कुरळे कुणबी समाज सेक्रेटरी। साधारणतः मी 25 वर्षापासून सेक्रेटरी आहे आणि आज
ओबीसीच्या संदर्भात धरणे आंदोलन आहे आणि यासाठी महत्त्वाची मागणी म्हणजे जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम का नाही आहे, त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन देत आहे. आणि शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्यासाठी एक मागणी आहे. आणि UGCच्या नियमानुसार जे आपल्यावर स्थगिती आली आहे त्याच्या संदर्भात आंदोलन आहे.